बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा जसा जसा जवळ येतोय तसा प्रचारही शिगेला पोहोचला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आरा आणि नवादा इथं प्रचार सभा घेत विरोधकांवर जोरदार घणाघात केला। बिहारचे लोक यंदा रालोआला विक्रमी फरकानं जिंकून देतील आणि जंगलराज निर्माण करणाऱ्या नेत्यांचा मोठा पराभव होईल असं मोदी म्हणाले। विकसित बिहार विकसित भारत हे रालोआचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं। राजद आणि काँग्रेसला बिहारची ओळख नष्ट करतायत आणि घुसखोरांना संरक्षण देत आहेत अशी टीका त्यांनी केली। त्यानंतर पंतप्रधानांचा पाटण्यात रोड शो झाला। गृहमंत्री अमित शाह यांनी मुझफ्फरपूर आणि वैशाली इथं सभेला संबोधित केलं। रालोआनं बिहारला जंगलराजपासून मुक्त केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। शाह यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेगुसराय इथं प्रचार सभा घेतली। भाजप जदयू सरकारनं जनतेची फसवणूक केली आहे, पण आता बदलाची वेळ आली आहे असं सांगत जनतेच्या विश्वासावर इंडिया आघाडी बिहारमध्ये स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। खगडिया इथे राहुल गांधी यांनी प्रचार सभा घेतली, तर तेजस्वी यादव मुंगेर, पाटणा, वैशाली आणि सारण जिल्ह्यात प्रचार सभा घेऊन त्यांनी रालोआवरती टीका केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाले आहेत।